महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग प्रारूप रचनेचा हरकती या ठिकाणी नोंदवण्यात आल्या होत्या आणि त्याच्यावर आज सुनावणी विष्णुदास भावे या ठिकाणी होती। आज आपल्यासोबत माजी भाजप जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरते सर, नक्की काय समस्या तुम्ही मांडलेली आहे? मी समस्या एकदम जिन्युइन मांडलेली आहे की एखादा प्रभागाच्या मध्ये दोन प्रभागाच्या मध्ये जर नॅशनल पलीकडे सांगपाड्यामध्ये समाविष्ट केल्यामुळे लोकांचा उद्रेक झालेला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये ऑब्जेक्शनसाठी इथे लोक आहेत। बरेचसे लोक गैरहजर झाले कारण या लोकांनी रात्री 10:30 वाजता काही लोकांना सकाळी नोटिसा दिल्या, त्याच्यामुळे काही लोक येऊ शकले नाही आहेत। पण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये उद्रेक निर्माण होण्याचं कारण हेच आहे की आम्ही तुर्भेकर, आमचे तुर्भेक गेली 10 पिढ्या या तुर्भ्या गावात समाविष्ट आहेत। प्रत्येक निवडणुकीला हे आमचे तुर्भ्यासाठी मतदान करतात, तुर्भ्याच्या विकासासाठी मतदान करतायत आणि तुर्भ्याच्या बाहेरचा कोणतरी येतो आणि मग तो आम्हाला वेळ देत नाही, आमच्या नागरिकांना वेळ देत नाही, अशा प्रकारची व्यथा तर एक आहेच आहे। पण त्या व्यतिरिक्त हा नियमाला डावलून केलेला प्रभाग, हा प्रभाग कुठेतरी चुकीचा आहे। काही भ्रष्ट लोकांनी तिथल्या मॅप्कोच्या मागच्या भागाचा कमर्शियल क्षेत्र लक्षात ठेवून तिथून काहीतरी भ्रष्टाचार करण्याचं काम करण्यासाठी तो सांगपाड्यामध्ये जोडलेला आहे। त्याचं मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या सगळ्या लोकांनी ऑब्जेक्शन घेतलं। सुनावणीवर जर काही झालं नाही तरी 1000 लोक निश्चितच बहिष्कार टाकतील। दुसरं, त्याच्या व्यतिरिक्त हे कोर्टात जाण्याचं बोलत आहेत। हे सगळे माझ्या आधिपत्याखाली असं मला म्हणतायत की आपण सगळे कोर्टात जाऊ, ही चूक पूर्ण महाराष्ट्राला दाखवू, पूर्ण महाराष्ट्रामध्ये यांची बदनामी करण्याचं काम करू। कारण 2%च भाग, 32,000मधून 2% भाग एका गावाचा जो मूळ गावठाण आहे, ज्या गावांमुळे ही नवंबे वसलेली आहे, त्या गावांनाच त्रास देण्याचं काम हे करतायत। हे करण्यासाठी आम्ही कोर्टामध्ये देखील जाऊ आणि निश्चितच मला वाटतं 1036 पैकी कमीत कमी 1000 लोक हे वोटिंगवर बहिष्कार टाकतात। 14 गावे देखील 111 14 गावं मोडण्यात आलेली आहेत, हे अगोदरच समजलं। पण 14 गावं मोडल्यानंतर वाढमध्ये वाढ केलेली नाही आहे, वाढ 111च ठेवलेले आहेत। 111 वाढ ठेवून त्यांना समाविष्ट करण्याचं काम नवंबेत करतात। हे देखील एक भ्रष्ट नजर डोळ्यासमोर ठेवून करतायत। त्यांचा एक वेगळा प्रभाग करायचा होता। 6000 कोटीची डेव्हलपमेंट ते इन्फ्रास्ट्रक्चर होणार आहे आणि त्या माध्यमातून यांचा डोळा आहे की तिथे जो इन्फ्रास्ट्रक्चर होणार आहे, ती जे सगळे होणार आहेत त्यात काहीतरी आपल्याला इकडच्या भागाच्या माध्यमातून काहीतरी भ्रष्ट करता येईल का, काही भ्रष्टाचार करता येईल का, हा मुद्दा डोळ्यासमोर ठेवून त्यांनी या भागाला इथे समाविष्ट केले। हे देखील चुकीचं आहे। खऱ्या अर्थाने तिकडच्या लोकांना सुविधा पाहिजे असतील, विकास पाहिजे असेल, त्यांनी देखील कोर्टात जायला पाहिजे।